आज जागतिक महिला दिन। हा दिवस जितका तुझ्यासाठी खास आहे तितकाच तो संपूर्ण मानव जातीसाठी खास आहे। कारण तूच खरी वंशवेल आहेस। तुझ्यापासूनच खरी वंशवृद्धी सुरू होते। तू कधी शारदेचं रूप घेतेस तर कधी लक्ष्मीचं, कधी रणरागिणी होऊन दृष्टांचा संहार करतेस आणि महिषासुर मर्दिनी सुद्धा होतेस। सहस्रावधी सूर्य जिच्या समोर झुकतात अशी तू सौदामिनी आहेस। त्याग, प्रेम, प्रेरणा, कणखरपणा जिच्या पोटी जन्म घेतात अशी तू नवदुर्गा। आज जागतिक महिला दिनानिमित्तानं तुझ्या स्त्रीत्वाचा, तुझ्या सौहार्दाचा, तुझ्या सृजनशीलतेचा जागर होतोय। पण तुझ्या अस्तित्वाचं काय, जे अनादी आणि अनंत राहण्याकरता आपण कुठं कमी पडतोय का, हा विचार मनात येतोय। तुम्ही म्हणाल आजच्या महिला दिनी सर्वत्र उत्साहाचं, चैतन्याचं वातावरण असताना मी हे काय आज बोलतेय। पण माझं मन अहिल्यानगरच्या एका घटनेनं व्यथित झालंय। हो, तेच अहिल्यानगर, ज्या नगराचं नावच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावानं ठेवण्यात आलं। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ज्यांनी आपल्या न्यायबुद्धीनं राज्यकारभारावर वचक मिळवत प्रजेकरता लोककल्याणकारी राज्य निर्माण केलं। तर झालं असं, पूर्वाश्रमीची सायली चंद्रकांत परब, वडिलांची सरकारी नोकरी, त्यानिमित्तानं सतत बदली होत व्हायची। त्यामुळे बदलीमुळे शिक्षण कधी मुंबईत झालं, कधी पुण्यात झालं, कधी इतर ठिकाणी झालं। पण बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्निशियन कार्डिओलॉजी हा कोर्स करण्यासाठी म्हणून सायली बंगळुरूला गेली। तिथं तिची ओळख सुशील कबाडी या इसमाशी झाली। डॉक्टरकीचं शिक्षण घेता घेता मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि 2013 मध्ये कोकणच्या या चेडूची लगीनगाठ अहिल्यानगरच्या सुशील कबाडीशी बांधली गेली। लग्न होण्यापूर्वी किंवा लग्नाची चर्चा सुरू असतानाच मुलाच्या पालकांकडून, आईवडिलांकडून हुंड्याची मागणी झाली खरी। पण त्यावेळी सायलीचे आई कर्करोगाशी सामना करत होती। ती मागणी पूर्ण करणं तेव्हा शक्य नव्हतं। पण मी रिटायर झाल्यावर तुमची मागणी पूर्ण करेन, शक्यतो तितकी मदत करेन असं आश्वस्त केलं सायलीच्या वडिलांनी आणि मुलाच्या पालकांना सांगितलं तशी ठराविक रक्कमही दिली। पण त्यानंतर हसती खेळती सायली 7 फेब्रुवारीला मात्र निशब्द झाली। नेमकं असं काय घडलं 2013 ते 2025 या दरम्यान? कधी काळी आईच्या कुशीत झोपलेली, बोबड्या बोलांनी वडिलांकडे सतत हट्ट करणारी, कधी भावासोबत लहानगे खेळ खेळलेली असा हा सायली नावाचा काळजाचा तुकडाच आज अस्तित्वात नाहीये। या काळजाच्या तुकड्याला न्याय मिळावा म्हणून तिचे आई, वडील आणि भाऊ सुद्धा काळजात दुःख आणि डोळ्यात अश्रू घेऊन लढतायत। त्या 7 फेब्रुवारीला नेमकं काय घडलं या सगळ्याविषयी बोलण्याकरता सायलीचे आई वडील आणि भाऊ आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। न्याय हक्कासाठी त्यांनी लोकशाही मराठीवर विश्वास दाखवला, हे आमच्या विश्वासार्ह बातम्यांचं आम्ही सार्थक मानतो। मी सुरुवातीला सायलीच्या वडिलांकडे जाते। काका, खरं तर सुरुवात कुठून करू मलाही कळत नाहीये। म्हणजे निशब्द झाले मी हे सगळं ऐकून पाहून। काय नेमकं घडलं त्या 7 फेब्रुवारीच्या दिवशी, काय झालं? आज या दिवशी बोलताना अतिशय वाईट वाटतं। आज महिला दिन आहे आणि यावेळी मला असं बोलावं लागतंय की माझी सायली 7 फेब्रुवारी रोजी अचानक 12:56 मला फोन केला, पप्पा माझ्या मिस्टरांनी काल 6 रोजी माझ्या दातावर जखम केली, ओठावर जखम केली, तरी तुम्ही ताबडतोब निघून या। हे बोलत असताना त्यांच्याकडून मोबाईल हिसकावून घेण्यात आला
आणि नंतर तिच्याशी माझं बोलणंच झालं नाही. त्यानंतर आधार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांनी फोन केला की सायली डॉक्टर सुशील काबडी आणि सायलीमध्ये मच झाली, किरकिर झाली आणि सायली आता ICUमध्ये आहे, तुम्ही ताबडतोब निघून या. मला यावर काहीच विश्वास बसत नव्हता. त्यानंतरही त्यांच्याच डॉक्टर सुशील काबडींच्या फोनवरून त्यांच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर लोखंडेंचा फोन आला की तुम्ही ताबडतोब निघून या, सायली सिरियस आहे. मला काहीच समजायला मार्ग नाही. मी विचारतोय काय झालं नक्की, मला समजू दे, पण कोणीच सांगत नव्हते. मी म्हटलं डॉक्टरांच्या फोनवरून तुम्ही फोन करताय, मग त्या डॉक्टरना फोन द्या, ते बोलतील माझ्याशी काय झालं ते, वस्तुस्थिती मला समजेल. पण तेही सांगायला तयार नाही. डॉक्टर ते मनस्थितीत नाही असं मला सांगितलं. त्यानंतर 6 वाजता शेवगाव पोलीस स्टेशनवरून फोन आला की सायलीचा मृत्यू झाला आहे. क्षणभर मला काहीच सुचत नव्हतं, काही करावं सुचत नव्हतं. कारण मी मुंबईला होतो, मिसेस माझी कोकणात होती आणि मुलगा गुजरातमध्ये होता. माझ्यावर आकाश कोसळलं होतं, काय करावं समजत नव्हतं. काका मी समजू शकते तुम्हाला, तुमच्या भावना. आता हा सगळा प्रकार सांगत असताना किती जड अंतःकरणानं तुम्ही हा सगळा प्रकार सांगताय, आम्हाला मान्य आहे. पण आपल्याला जर न्याय हवा असेल तर कुठंतरी आपणच आपले मुद्दे घेऊन लढायला हवं. त्यानंतर पोलीस स्टेशनवर फोन आला, ताबडतोब तुम्ही निघून या. मी म्हटलं मी मुंबईला आहे, मी एवढ्या लगेच येऊ शकत नाही, मुलगा गुजरातला आहे, मिसेस कोकणात आहे, आम्हाला तिघाला यायला वेळ लागेल. त्यानंतर आम्ही 10 वाजता तिथून निघालो. सकाळी 8च्या दरम्याने नगरला पोचलो. 8:30-9च्या दरम्याने शासकीय विश्रामगृहात रेस्ट हाऊसमध्ये रिझर्वेशन केलं आणि तिथे थांबलो होतो. कारण पत्नी कोकणातून येणार होती, तिची वाट बघत होतो. त्यानंतर मी पोलिसांनाही सांगितलं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पोस्टमॉर्टम करायचं नाही, कारण वस्तुस्थिती मला समजली नाही तर मी पुढे काहीच करू शकणार नाही. ह्या गोष्टीला पोलीस स्टेशनवरून मला मिळावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मी मागत होतो काय झालं वस्तुस्थिती, रिपोर्ट द्या, रिपोर्ट मिळाला नाही. मग शेवटी 12-12:30च्या दरम्यान मी पोलीस स्टेशनला जाऊन अहिल्यानगर पोलीस स्टेशनला जाऊन ॲडिशनल CP त्यांच्याजवळ तक्रार केली, लेखी तक्रार केली की जोपर्यंत माझ्या याचं माहिती मिळत नाही तोपर्यंत मी बॉडी किंवा प्रेत ताब्यात घेणार नाही. पोलिसांनी त्यानंतर मला तिकडे मी म्हटलं पहिला FIR नोंद करणार, पण FIR नोंद करायलाही त्यांनी खूप वेळ लावला. कारण मी जो बॉडी आणलेली होती जिल्हा रुग्णालयात बॉडी होती सायलीची, आणि तिथून जवळजवळ 65 ते 70 किलोमीटर अंतर शेवगाव, त्या ठिकाणी FIR नोंद करायचं होतं. FIR नोंद करायचं म्हणजे जवळजवळ 2-2.5 तासाचं अंतर होतं. एवढ्या कालावधी मला बॉडी एक अंतिम पोस्टमॉर्टम होईपर्यंत मी FIR देणार नाही, FIR झाल्याशिवाय मी पोस्टमॉर्टम करू देणार नाही असं सांगितलं. त्यानंतर मी तिथून जवळजवळ 3-3:30च्या दरम्याने निघालो अहिल्यानगरहून. ते 2 ते 2.5 तास मला शेवगाव पोलीस स्टेशनला जायला लागले. 7 वाजता माझा FIR नोंद करायला सुरुवात केली. 7 वाजता जो FIR सुरू केला तो रात्री 11:47 FIR पूर्ण झाला. म्हणजे जवळजवळ 5 तास मी त्या पोलीस स्टेशनमध्ये तटकन पडलेलो होतो. म्हणजे 5 तास मला त्या ठिकाणी अडकून ठेवलं. तोपर्यंत मी म्हटलं माझ्या मुलीचा अंतिम संस्कार करायला देणार नाही. FIR नोंद केल्यानंतर मी पोलीस पुन्हा सांगितलं, ह्याला जिल्हा रुग्णालयात सांगितलं की आम्ही आता अंतिम संस्काराला येतो, आता आम्ही FIR नोंदला आहे. त्यानंतर जवळजवळ दिनांक 8 रोजी रात्री 2च्या सुमारास अंतिम संस्कार झाला.
परंतु या अंतिम संस्काराला सायलीचे मिस्टर डॉक्टर सुशील काबाडी तिथे उपस्थित नव्हते. पत्नीची हत्या झाली तरी नवरा जर उपस्थित नसेल तर कुठेतरी शंकेचे पाल निर्माण होते. तर स्वतः नाही, त्याचे आई वडील तिथे उपस्थित नाही आणि त्यांच्या दिराने तिथे अंतिम संस्कार केला. मला त्या ठिकाणी भीती वाटत होती, काहीतरी माझ्या जीवाला, माझ्या कुटुंबाच्या जीवनाला भीती वाटेल म्हणून पोलिसांना सांगून मी पोलिसांचे प्रोटेक्शन घेतलं आणि ते पोलिसासहित मी शेवगावपासून निमगाव, मला वाटतं निमगाव हे गाव आहे, त्या गावापर्यंत जायला मी पोलीस प्रोटेक्शन म्हटलं आणि तिथे अंतिम संस्कारला त्यांच्या शेतावर अंतिम संस्कार केले. आज जवळजवळ 1 महिना झाला, पण अजूनही न्याय मिळत नाही. त्यामुळे अतिशय दुःख होतंय. अशा परिस्थितीत मी काय करावं हे सुचत नाही. मी पोलिसांना वारंवार फोन केला, काय तपास कुठपर्यंत आलं, काय झालं तपासाचं, परंतु त्यांच्याकडून अजूनही कुठल्याही प्रकारचे तपास यंत्रणा झालेली नाही, तपास झालेला नाही अशी मला वारंवार माहिती मिळते. महिना उलटलाय तरी 1 महिना झाला, आज 1 महिना झाला या गोष्टीला, पण अजून काही त्याच्यावर ठोस म्हणजे हे घेतलेलं नाही, पोलीस स्टेशनने निर्णय घेतलेला नाही. पोलिसांचं आतापर्यंतचं सहकार्य, पोलिसांची भूमिका यावर तुमच्याकडून मी जाणून घेणार आहेच, पण तुम्ही या सगळ्याचा घटनाक्रम सांगितलाय. मी पुन्हा एकदा हा घटनाक्रम प्रेक्षकांना सांगते ग्राफिक्सच्या माध्यमातून. नाव सायली चंद्रकांत परब, जन्म 8 ऑक्टोबर 1992. 1ली ते 8वी पर्यंतचं शिक्षण पुण्यात, 9वी 10वीचं शिक्षण शारदाश्रम मुंबईत झालं. न्याय मिळण्याकरता सायलीचे आई वडील आज मात्र लढतायत. 1ली ते 8वी पर्यंतचं शिक्षण पुण्यात झालं सायलीचं. 9वी 10वीचं शिक्षण शारदाश्रम मुंबईत झालं, दादरमध्ये. 11वी 12वी MD कॉलेज परळ या ठिकाणी शिक्षण झालं सायलीचं. आणि त्यानंतर सायली बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्निशियन कार्डिओलॉजी याचं शिक्षण घेण्याकरता बंगळुरूला गेली. MSc इको कार्डिओग्राफी बंगळुरूला आहे, त्या ठिकाणी तिनं शिक्षण घेतलं. तिथं तिची बंगळुरूमध्ये डॉक्टर सुशील जगन्नाथ कबाडीशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि 14 डिसेंबर 2016ला सायली विवाह बंधनात अडकली सुशील बरोबर. लग्नानंतर 10 लाख रुपये हुंडा मागितल्याचा आरोप आहे. त्यापैकी 5 लाख रुपये दिल्याचा सायलीच्या वडिलांचा दावा आहे. उर्वरित 5 लाख रुपयांकरता सायलीचा छळ केला जायचा असा आरोप होतोय सायलीच्या कुटुंबियांकडून. 7 फेब्रुवारी 2025ला सायलीनं आत्महत्या केल्याची फिर्याद आहे. छताच्या हुकाला साडीच्या साह्यानं गळफास घेतल्याचा फिर्याद आहे. पंचनामा करणाऱ्या पोलिसांना घटना संशयास्पद वाटली आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय सांगतोय ते आता आपण पाहूया. सायलीच्या मृतदेहावर मारहाणीच्या खुणा आहेत. वडील चंद्रकांत परब यांच्या तक्रारीनंतर तसा गुन्हा दाखल करण्यात आलाय. डॉक्टर सुशील कबाडी म्हणजे सायलीचे पती, सासू सासरे म्हणजे जगन्नाथ कबाडी आणि सासूवर गुन्हा दाखल आहे. सासरे आणि मुलावर गुन्हा दाखल आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती सासऱ्यावर गुन्हा दाखल आहे. न्याय मिळण्याकरता सायलीचे वडील, आई, भावाचा हा लढा सुरू आहे. मी सायलीच्या भावाकडे येते. याविषयी सायलीने कधी फोन करून सांगितलं होतं की सायलीच्या सासरी कशी वागणूक दिली जाते, कधी खटके उडतायत का, कधी टोचून बोललं जात आहे का, काही धमकावलं जात आहे का, याविषयी सायली कधी भाऊ म्हणून तुझ्याकडे व्यक्त झालेली होती, बोलली होती? अधूनमधून ती मला सांगायची की टुमणे वगैरे मारतात किंवा घालून पाडून बोलतात. भले ती एज्युकेटेड असेल पण तिला मूल आणि चूल एवढंच बाईचा जन्म असं तिला
सासू सासऱ्यांकडनं सांगण्यात आलं किंवा अशा सगळ्या गोष्टी झाल्या. ती वारंवार मला सांगायची, पण कसं आहे ती लांब राहत असल्यामुळे मी पण काही तिला एक्सप्लेन नाही करू शकत होतो तिला, कारण की तिची कंडिशन अशी आहे, जर आम्ही तिथपर्यंत पोहोचेपर्यंत तिच्या जीवाला धोका असू शकतो हे आमच्यात आधीपासूनच माहिती होतं. पण ही आधीपासून तुम्हाला भीती होती? भीती असं नव्हतं, पण तिने आम्हाला सांगितलं, आम्ही काही ऍक्शन्स घेतले त्याच्यावरती, तर काही होऊ शकतं मॅडम. आम्ही 8 ते 10 तास प्रवासात आम्हाला मुंबईवरनं जायला लागतो. तर त्या दरम्यान आम्हाला म्हणजे माझ्या बहिणीला काही झालं, काही जीवहानी वगैरे केली तर त्याला जबाबदार कोण राहील असं वाटायचं वारंवार. पण म्हणजे ऍक्शन्स काहीच नव्हते त्यांचे की मारतील वगैरे असं काही नव्हतं, पण एक मानसिक छळ व्हायचा. मानसिक छळ व्हायचा कम्प्लिटली. जेव्हा तुम्ही अहिल्यानगरमध्ये शेगावमध्ये पोहोचलात 7 फेब्रुवारीला, तूही आईबाबांबरोबर होतास, त्यावेळी पोलिसांची भूमिका काय होती? पोलीस म्हणजे तसे काहीच डॉक्युमेंट्स आम्हाला, आता आम्ही एवढा लांबून आलोय, आम्हाला काहीच आयडिया नाहीये. एक जण वेगळी गोष्ट सांगतोय, दुसरी गोष्ट वेगळी सांगतोय. आम्हाला पंचनामा रिपोर्ट आम्ही मागितला. आम्हाला वास्तविक घटना काय घडली आहे त्याचं लक्षात यायला पाहिजे असं आम्हाला, म्हणजे काहीच आम्हाला आयडिया नव्हती तिकडे पोहोचल्यानंतर की काय झालंय, काय म्हणजे कशामुळे झालंय, काय झालंय. कोणी आम्हाला, आमच्या ओळखीच्या आजूबाजूला कोण नव्हतं, सपोर्टिंग कोण नव्हतं तिकडे. तर त्याच्यामुळे आम्ही पोचल्यावरती तिकडून पोलिसांकडून आम्हाला एवढा हे नाही आला, प्रतिसाद नाही मिळाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही रिक्वेस्ट करत होतो त्यांना की आम्हाला फोटोग्राफ्स, व्हिडिओग्राफ्स काढण्यापासून पण जी बॉडी आम्ही बघितली. अगदी माफ करा, मी तुम्हाला मध्येच थांबवते. सायलीचे बाबा आपल्यासोबत या सगळ्याविषयी बोलण्याकरता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आपल्यासोबत फोनवरून जोडल्या गेलेल्या आहेत. रुपालीताई, हा सगळा मुद्दा महिला आयोगापर्यंत सुद्धा पोहोचलाय. सायलीचे आई बाबा, सायलीचा भाऊ आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहे. तुम्ही थेट त्यांच्याशी संवाद साधू शकता. गेले महिनाभर ते लढतायत न्याय मिळवून देण्याकरता. अद्यापही त्यांचा ज्याच्यावर आरोप आहे तो सायलीचा पती हा फरार आहे. पोलिसांकडून म्हणावं तितकं सहकार्य केलं जात नाहीये असा सायलीच्या पालकांचा दावा आहे, आरोप आहे. रुपालीताई, याच्यामध्ये स्मिता चंद्रकांत परब यांनी आमच्या राज्य महिला आयोगाला 13 फेब्रुवारीला तक्रार दाखल केली होती. यामध्ये सायलीच्या संदर्भात तिच्या हत्येमागील संशयितांना त्वरित शिक्षा होण्याबाबत आहे. ज्या दिवशी त्यांनी आमच्याकडे तक्रार दिली त्याच दिवशी 13 तारखेला आम्ही शेवगाव पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना राज्य महिला आयोगाच्या वतीने लेखी पत्र पाठवून सायलीच्या पालकांचा पत्रव्यवहार जो काही केलेला आहे किंवा त्यांचं जे काही म्हणणं आहे ते पाठवून याच्या संदर्भात त्यांनी जी काही तपास सुरू केला असेल किंवा त्यांच्याकडे त्या संदर्भातली जी काही माहिती असेल तर ती सगळी योग्य ती चौकशी करून कार्यवाही करावी आणि त्या संदर्भातला अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करण्यास कळवलेला आहे. या संदर्भात मी स्वतः आयोनशी बोलले. याच्यामध्ये आयोनचा तपास सुरू आहे असं त्यांनी सांगितलं, कारण की दोन्ही बाजूंनी खरं तर हा नैसर्गिक मृत्यू नसून अपघाती मृत्यू आहे असं पालकांचं म्हणणं आहे. पोलिसांकडच्या तपासामधल्या काही घटना वेगळ्या आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये तपासानंतर जो काही अहवाल येईल तो आपल्या समोर येईल. आम्ही सायलीच्या कुटुंबांसमवेत पहिल्या दिवसापासून आहोत आणि मला असं वाटतं की याचा पाठपुरावा करून लवकरच न्याय देण्याची भूमिका ही आयोगाच्या वतीनं नक्कीचपणे घेतली जाईल. रुपालीताई, सायलीचा भाऊ आपल्यासोबत आहे स्टुडिओमध्ये, त्याला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. रुपालीताई, ऐकतायत तुमचं म्हणणं? मॅडम, 13 तारखेला आम्ही कंप्लेंट रजिस्टर केलेली तुमच्या ऑफिसमध्ये, पण त्याच्यानंतरही म्हणजे काहीसा प्रतिसाद वगैरे मिळालेला नाही आहे. नाही पोलीस इन्स्पेक्शन पुढे जात आहे आणि मारहाण झालेली आहे, जखमा झालेल्या आहेत. तरीही आमचं म्हणणं हेच आहे की आत्महत्येस प्रवृत्त केलेला हा गुन्हा दाखल न करता मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात हवा अशी नम्र विनंती आहे मॅडम आमची.
कारण की ह्या क्लिअर कट जे जे काही खुणं दाखवत आहेत, जे काही पोस्टमॉर्टम रिपोर्ट म्हणतायत, आमच्याकडे फोटोग्राफ्स व्हिडिओग्राफ्स आहेत, त्याच्यामध्ये क्लिअर कट मॅडम दिसून येत आहे की मारहाण तर झालेली आहे. आणि मारहाण म्हणजे रुपालीताई, मुद्दा हाच आहे की पोलिसांकडून अद्याप 1 महिना उलटलेला आहे तरी देखील आरोपीला जो यांच्या दृष्टिकोनातून आरोपी आहे सुशीलवर आरोप केला जातोय. पती अद्यापही सापडत नाहीये, सायलीचा पती. महिना उलटलेला आहे. का 1 महिना या सगळ्याला विलंब होतोय? मुळात हा मुद्दा आहे. याच्यामध्ये जो आपण गैरअर्जदार म्हणतोय म्हणजे आरोपी आहे पालकांच्या दृष्टिकोनातून, कारण की कोणताही आरोप सिद्ध होईपर्यंत आपण असं म्हणू शकणार नाही. पण आपण गैरअर्जदार म्हणूया ज्यांच्या विरोधात तक्रार आहे ती, ते स्वतः डॉक्टर असल्यामुळं पालकांचं असं म्हणणं आहे की त्यांनी बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या सोयीनुसार केलेत. म्हणजे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट असेल किंवा हँगिंग दाखवणं, त्याच्यासाठी आत्महत्या कशी होईल दाखवता येईल, असं काही बऱ्याच गोष्टी ह्या केसेसमध्ये केलेल्या आहेत असं पालकांचं याच्यामध्ये म्हणणं आहे. अगदी त्याच्यामुळे सुरुवातीला जे काही आयोग आहेत, आयोगाने प्रत्यक्षदर्शनी जे काही दिसलं त्याच्यानुसार त्यांनी ती तपास नोंदवत गुन्हा नोंद केलेला आहे. तर पालकांनी ज्या पद्धतीने अर्ज केलाय, मला सायलीच्या भावाला आवर्जून सांगायचंय की तुमचा 13 तारखेला आमच्याकडे अर्ज आला आणि त्याच दिवशी आम्ही पोलिसांना पत्र पाठवून त्याच्या संदर्भातला अहवाल मागवण्याचा पत्रव्यवहार केलेला आहे. स्वतः आयोग म्हणून आमचे काउन्सिलर सातत्याने जे जे तपास अधिकारी असतात, जिथे जिथे घटना घडलेल्या असतात तिथे पाठपुरावा करत असतात. पण मी लोकशाहीच्या माध्यमातून मी आवर्जून सांगू इच्छिते की अतिशय चांगल्या पद्धतीने आपण याचा पाठपुरावा करूया. त्याच्यामध्ये जे काही आरोपी असतील, मी पुन्हा एकदा संबंधित पोलीस अधिकारी असतील, तपास अधिकारी असतील यांना सूचना करून त्याच्यामध्ये जितक्या लवकर होतील तितक्या लवकर आपण ह्या घटनेचा तपास आणि जे काही असेल ते सादर करण्यासाठी पोलिसांना सूचना देऊया. अगदी अगदी रुपालीताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. रुपालीताईंनी आश्वस्त केलेलं आहे की या सगळ्या प्रकरणाचा आपण लवकरात लवकर पाठपुरावा करून संशयित आरोपी जी व्यक्ती आहे सायलीचे पती त्यांना ताब्यात घेण्याच्या दृष्टीनं आणि त्या दृष्टिकोनातून तपास करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार सुद्धा तितकंच तत्पर राहील, राज्य महिला आयोग सुद्धा तितकंच तत्पर राहील आणि त्या दृष्टीनं चौकशी करण्यास वेग घेतला जाईल असं आश्वासन रुपाली चाकणकर यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिलेलं आहे. आपण या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करतोय. सायलीनं कधी आई म्हणून, काकू मला मान्य आहे तुम्हाला बोलणं फार जड आहे, म्हणजे आपल्या लेकीविषयी एकीकडे ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना न्याय मागण्याकरता लढणं हे फार अवघड आहे. पण एकीकडे 2013 मध्ये तुम्ही कर्करोगाशी सामना करत होतात, एकीकडे ती लढाई चालू होती, दुसरीकडे मात्र एक वेगळंच द्वंद्व मनात सुरू होतं. सायली आई म्हणून कधी तुमच्याकडे व्यक्त झालेली या सगळ्या गोष्टींविषयी? तसं नाही काय. कधी बोलली होती ती तुमच्याशी? ते अपमान करायचे तिचा, तुझी सासू आहे. सांगायची ती काय होत आहे, आई मला काय बोलतायत, तू कधी बोल, असं काही बोलणं झालेलं नाही? ते अपमान करायची ती सासूबाई. काय म्हणायची ती? काय हॉस्पिटलमध्ये नको जाऊ वगैरे. म्हणजे नोकरी करण्याला विरोध होता का? काय होतं नेमकं? नको जाऊ हॉस्पिटलमध्ये म्हणायच्या. तुम्ही कधी बोललेलात त्यांच्याशी? नाही. कधी सायलीला समजवण्याचा प्रयत्न? बोलणं झालेलं सायलीशी? जिला आपण बालपणापासून कुशीत घेतलं, जिला अंगा खांद्यावर खेळवलं, श्वास होता हो माझा, तो श्वास होता. मला बोलतं पण येत नाही आता, काय बोलू. अशी वाटलं पण नव्हतं. अशी डिसेंबरमध्ये आली, लास्ट आठवड्यात डिसेंबरच्या माझ्या 4-5-6 दिवस राहिली आमच्याबरोबर. हसत खेळत मालवणला गेलो, आनंदात राहिलो. आणि अचानकच हे माझा 2 फेब्रुवारीला वाढदिवस होता. सगळीजणं माझ्याशी बोलली व्हिडिओ कॉलवर.
तिचे मिस्टर डॉक्टर सुशील बोलले, मुलं बोलली, हॅपी बर्थडे टू यू केलं मला. आणि 4 दिवसांनी असा प्रसंग यावा, कसं सावरू मी स्वतःला. मला कळतच नाही. अजून महिना झाला तरी अजून मला नाही सावरता येत आहे या घटनेतून. नाही व्यक्त होत आहे, नाही बोलता येत आहे मला. अजून माझे अश्रू पण आटले नाहीत. अजून आरोपी मिळत नाहीत. महिना झाला तरी आरोपी हवेत मला. बस माझ्या मुलीला न्याय हवा आहे. मुख्यमंत्री साहेब, न्याय द्या मला. 1 महिना झाला आहे माझ्या मुलीला जाऊन. तुम्ही लाडक्या बहिणीची योजना, माझी लाडकी लेक गेली आहे. हो, काय सांगू, नाही सांगू शकत शब्दात. मला माझी मुलगी पाहिजे बस, बाकी काय नको मला. साऊ हवी, साऊ. कशात ती कमी नव्हती, दिसायला सुंदर होती, बुद्धिवान होती, सगळ्यात हुशार होती माझी मुलगी. कोणालाही विचार, सगळ्यात हुशार होती. मुख्यमंत्री महोदय, मला न्याय हवा. बस एक आईला न्याय द्या आज महिला दिनाच्या दिवशी. बस एवढीच एक विनंती आहे माझी, बाकी काही नाही आहे. माझ्या मुलीला न्याय द्यावं. वाटलं पण न्यायचं, या दिवशी मला इथे यावं लागेल. पण आरोपी हवेत मला बस, बाकी काही नको मला. आरोपी द्या, आरोपी मला. का माझ्या मुलीला मारलं, का? एवढं सगळं व्यवस्थित करून 8 वर्षानंतर मुलगी सुरक्षित नाही तिच्याच घरात. काय बोलू आता मी. या सगळ्याला 8 वर्ष झाली आहेत. लग्नाला 8 वर्ष झाली आहे. 8 वर्षात कधीच अशी तक्रार नाही आली? तुम्हाला कधी नाही वाटलं की सायली आपल्याला या गोष्टी सांगतेय, तिला नोकरी करू दिली जात नाहीये, तिला बाहेर पडू दिलं जात नाहीये, एकदा जाऊन आपण बोलूया? तुम्ही कधी सुशीलशी बोललेलात या सगळ्या गोष्टीबद्दल? नाही म्हणते, मी कमवतोय ना बस असं म्हणते. तुम्ही सांगायचात त्यांना? काकू, मी तुमची परिस्थिती समजू शकते. या अशा स्थितीत मला येवत पण नव्हतं. आता माझे हातपाय पण थरथरत होते. इथपर्यंत कशी बशी मी आले मुलीला माझ्या न्याय मिळाला. खरं तर म्हातारपणात केवळ आता मुलगाच नाही तर मुलगी सुद्धा एक हक्काचा आधार असतो. काका, अशा या स्थितीमध्ये आज महिना उलटलेला आहे. पोलिसांकडून तुम्हाला आता या सगळ्या मुद्द्यावर काय प्रतिसाद मिळतोय? तुम्ही आता रिसेंटली पोलिसांशी काही संवाद साधलाय का? काही तपास कुठवर पोहोचला याविषयी काही विचारणा केली आहे का? मी परवाच पोलिसांशी संबंध साठे म्हणून, काटे म्हणून आहेत आयो, त्यांच्याशी फोनवर दूरध्वनीवर बोललो. मला एवढं सांगतात की तपास कार्य सुरू आहे, बाकी उत्तर मिळत नाही. तपास आमचा सुरू आहे. अजून काय त्यावर काही मिळालं, काय झालं, वस्तुस्थिती काय, घटनेवर काय, त्याच्यावर पाहिलं का तुम्ही, तिथे गेलात का? नाही म्हणे, आमचा तपास कार्य जोरात सुरू आहे. एवढंच उत्तर मिळते, बाकी काही उत्तर मिळत नाही. 1 महिना झाला, अजूनही मिळत नाही आहेत. मग किती तपास अजून चालणार आहे, अशी शंका येते ना. या तपासात भाऊ म्हणून तू पहिल्या दिवसापासून आहेस. अगदी पोस्टमॉर्टमचा तो रिपोर्ट असू दे किंवा त्यानंतर FIR नोंदवणं असू दे, या सगळ्या मुद्द्यावर आता मात्र तपासाला तुम्ही म्हणताय की म्हणावा तितका पोलिसांकडून तुम्हाला संपर्क साधला जात नाहीये, सहकार्य मिळत नाहीये.
या सगळ्याविषयी तुम्ही आता सरकारकडे दाद मागताय, तुम्ही लोकशाही मराठीकडे आलात न्याय हक्काकरता लढण्याकरता, पण मुळात हा तपास लवकरात लवकर व्हावा हा फोनवरून संवाद साधला जातोय, पण तिथं जाऊन तुम्ही या सगळ्याचा आढावा घेणार आहात का? ही लोक नेमकी कुठं गेली आहेत याविषयी शेजारच्यांकडून तुम्हाला काही माहिती मिळतेय का? काही हल्लीचे काही फोटो तुमच्यापर्यंत पोहोचलेत का? सध्याचे काहीच अपडेट्स आम्हाला मिळत नाही. तिकडे आजूबाजूला राहणारे ते कसे नामवंत डॉक्टर होते तालुक्याच्या ठिकाणी, तर त्याच्यामुळे त्यांचे कॉन्टॅक्ट्स खूप पोचलेले आहेत आणि आम्ही तिकडे जाऊन आम्ही स्वतःचा जीव धोक्यात टाकणं कुठपर्यंत, म्हणजे आम्हाला पण एक भीती आहे मॅडम की आम्ही जर तिकडे गेलो आमच्या जीवाला काही झालं कोण जबाबदार राहणार आहे? ते नामवंत आहेत, महिनाभर झाला पोलीस त्यांचा तपास नाही करू शकत, आम्ही जाऊन तपासणार तिकडे? आम्ही तर नाही शोधू शकत ना त्यांना. मी पोलिसांना इन्फॉर्म पण केलेलं होतं की त्यांच्या फेसबुक लॉग इन थ्रू तुम्ही फेसबुक लॉग इनवर ॲक्टिव्ह दिसतात ते, अच्छा, त्याच्या थ्रू तुम्ही त्यांचा तपास का नाही करू शकत? त्यांचं लोकेशन का नाही ट्रॅक करू शकत? जर एवढं पाठीशी घालण्यात येत आहे कुठल्या गुन्हेगारला, तर सामान्य माणसाने काय कुठे कोणाकडे जावं न्यायासाठी? कोणाकडून न्यायाची अपेक्षा करावी? अगदी मुद्दा फार महत्त्वाचा आहे. खरं तर अशी एक सायली नाही आहे, तर अशा अनेक सायली आपल्या आसपास सुद्धा असतील की ज्या कळ्या खुंटल्या जात आहेत. पण आता मात्र वेळ आली आहे यावर बोलण्याची, न्याय देण्याची, आणि याकरता लोकशाही मराठी मात्र सदैव तत्पर राहणार आहे. केवळ ही एक घटनाच नाही, तर अशा आगामी काळात पुढच्या काळात अशा असंख्य सायली खुंटू नयेत. अशा कुठल्याही सायलीवर ही वेळ येऊ नये याकरता लोकशाही मराठी मात्र सातत्यानं न्याय हक्काकरता ही बातमी लावून धरेल आणि आपला आवाज बुलंद करण्याचा सातत्यानं प्रयत्न करत राहील. तुर्तास याच नोटवर मी इथं थांबतीये, पण अपडेट होण्याकरता पाहत रहा लोकशाही मराठी.